नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत। तर 2-3 दिवस झाले मी काही व्हिडिओ टाकले नाही, कारण माझी काही तब्येत चांगली नव्हती, त्यामुळे म्हटलं चला आज तरी टाकावं आता, कारण कंटिन्यू व्हिडिओ आहे तर चांगलं नाही, तर मग कसं लिंक तुटली का मग टाकावंसं वाटतच नाही। 8-10 दिवस झाले ना मला शूटिंगही नाही करावं वाटत ना व्हिडिओ टाकावंसं वाटत नाही, कारण तब्येतच नव्हती चांगली माझी, त्यामुळे तर आज थोडं बरं वाटत आहे, तर म्हणून म्हटलं चला आज तरी एक तरी व्हिडिओ टाकावं। आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे टमाटरचं लोणचं। तर चला मग मी कशा पद्धतीने टमाटरचं लोणचं बनवते ते तुम्हाला दाखवणार आहे। टमाटरचं लोणचं बनवण्यासाठी टमाटर छान पिकलेले आणायचे, पण चांगले आणायचे। तर हे टमाटर माझ्या वहिनीने पाठवले होते, त्यांच्या शेतामध्ये खूप सारे टमाटर होते, तर काही मी भाजीमध्ये वापरले पण, आणि आता थोडे होते बाकी 3 किलो होते, तर ते आता दीपकने छान कापून दिले आणि वैष्णवीने मिरची कटरमध्ये बारीक केले त्याला। तर बारीक करून त्याचा गर तयार करायचा, आणि पूर्ण टमाटर बारीक झाल्यानंतर मग जेवढा गर तयार होतो तो मोठ्या भांड्यामध्ये घेऊन गॅसवर ठेवून त्याचा पूर्णपणे पाणी आटू द्यायचं। तर अशा प्रकारे आता ते बारीक करून देऊन राहिले, आणि आता त्यांचे टमाटर बारीक झाल्यानंतर मी ते गॅसवर मांडले। तर गॅसवर काही असं सारखं फिरवत राहावं लागत नाही, कारण टमाटरला पाणी भरपूर असते, त्यामुळे सारखं फिरवावं काही लागत नाही। एकदा गॅसवर मांडलं की जोपर्यंत पाणी कमी होत नाही टमाटरमधलं, तोपर्यंत त्याला 1-2दा असं अधूनमधून फिरवत राहायचं। तर असं फिरवत राहिल्याने काय होते, ते बुडाला लागत नाही, म्हणजे तळाशी लागत नाही भांड्याला। तर आता अशा प्रकारे मी फिरवते होते आणि माझं दुसरं काम पण करत होते। आता पूर्णपणे पाणी कमी व्हायला सुरुवात झाली होती, आणि अशा प्रकारे पूर्णपणे पाणी कमी झालं आहे, आणि आता हा गर थंड होऊ द्यायचा। आता यामध्ये आपण कोणते मसाले वापरणार आहोत ते पाहूया। तर हा गर थंड झाल्यानंतरच मग याला फोडणी द्यायची। तर पहिले यासाठी मी घेणार आहे व्हाईट कुकिंग व्हिनेगर। हे कुठल्याही मॉलमध्ये किंवा किराणा दुकानमध्ये तुम्हाला मिळून जाईल। तर त्यानंतर लसण 50 ग्रॅम शिलून टाकायचा, 50 ग्रॅम अद्रक, 50 ग्रॅम जिरे, 50 ग्रॅम धने, छोट्या चम्मचने 1 चम्मच मेथी, 3 चम्मच मोहरी, आणि 4 चम्मच तिखट, 5 चम्मच मीठ। याच चम्मचने घेतला आहे मी, पूर्णपणे मोजून घेतला या चम्मचने। तर अशा प्रकारे पूर्ण साहित्य घ्यायचं आपल्याला। आता हे जे मसाले आहे, मसाले म्हणजे फक्त धना, जिरा आणि मेथी, हे भाजून घ्यायचं आपल्याला। तर त्यासाठी कढई गॅसवर ठेवायची, छान कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये मग धने, जिरं आणि मेथी एकत्रच तिन्ही पण छान भाजून घ्यायची। ती जोपर्यंत मेथीचा छान सुगंध सुटत नाही, धण्याचा आणि मेथीचा, तोपर्यंत छान खमंग भाजून घ्यायचा। आणि भाजल्यानंतर मेथीदाणा छान असा टसटस फुटतो, तोपर्यंत मेथीदाण्याचा असा जोपर्यंत आवाज येत नाही तोपर्यंत छान भाजून घ्यायचं। असं काही धने किंवा जिरं असं काही बुडायला लागत नाही, जोपर्यंत त्याचा असा आवाज होत नाही तोपर्यंत छान भाजून घ्यायचं। त्यानंतरच त्याची पावडर बनवायची, आणि याची पावडर बनवल्यानंतर आता आपल्याला लसण आणि अद्रक याची पेस्ट बनवायची आहे। तर त्यासाठी मी पहिले मिक्सरचा हा मसाला काढून घेणार आहे, आणि त्यानंतर मग याच भांड्यामध्ये लसण आणि अद्रकची पेस्ट बनवून घेणार आहे। तर त्यासाठी मी आता लसण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे, आणि अद्रक बारीक कापून घ्यायचा, आणि त्यानंतर मग त्याची पेस्ट बनवून घ्यायची। आणि पेस्ट बनवल्यानंतर मग आपल्याला आता याला फोडणी द्यायचं आहे, सगळे मसाले टाकून फोडणी द्यायचं। तर आता कढई तापवून घ्यायची, त्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं तेल टाकायचं, आणि लोणच्याला तेल हे भरपूरच पाहिजे, कारण मसाले पहिले तेल पूर्ण शोषून घेतात, तर त्यामुळे तेल भरपूर टाकायचं। हे बघा अशा प्रकारे पेस्ट बनवून घेतली, आणि आता एकीकडे माझं तेल पण गरम झालं आहे आता। तर तेल गरम झालं की नाही हे पाहायसाठी 2-3 दाणे पहिले टाकून पाहायचे, त्यानंतरच मग पूर्ण मोहरी टाकायची। तर आता तेल गरम झालं होतं, पूर्ण मोहरी टाकून घेतली। मोहरी टाकल्यानंतर मोहरी छान फुटू द्यायची, त्यानंतर त्यामध्ये मग कढीपत्ता टाकायचा।
कढीपत्ता टाकल्यानंतर तो पण छान कुरकुरीत होऊ द्यायचा. नंतर त्यामध्ये जी आपण लसूण अद्रकची पेस्ट बनवली आहे ती टाकायची. ती टाकल्यानंतर जोपर्यंत लसूण छान लालसर होत नाही तोपर्यंत छान फिरवत राहायचं. म्हणजे लसूण अद्रकची पेस्ट छान भाजून घ्यायची तेलामध्ये, कारण लसूण लाल झाला की तो चवीला छान लागतो मग. तर अशा प्रकारे आता पेस्ट पूर्ण छान तेलामध्ये होऊ द्यायची. आणि त्यानंतर मग त्यामध्ये आपण जो मसाला बनवला आहे धने, जिरं आणि मेथी याचा तो मसाला टाकून घ्यायचा. तर आता लसूण छान भाजून झाला आहे. आता मी ते पावडर पण टाकून घेणार आहे त्यामध्ये. बघा लसूणला छान लाल कलर आला आहे, कारण काही पाकळ्या ह्या बारीक झाल्या नाही त्यामुळे त्या दिसत आहे. त्यामध्ये आता पावडर टाकून घ्यायची. तर पावडर टाकल्यानंतर आता खूप काही फिरवायचं नाही, कारण मसाले पहिलेच आपण छान भाजून घेतले त्यामुळे याला खूप काही भाजायचं नाही. आता यामध्ये आपण टाकणार आहोत हळद, तिखट, मीठ. हे जे मी प्रमाण घेतलं आहे त्याच प्रमाणानुसार त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि हे छान फिरवून घ्यायचं. आणि हे पण खूप जास्त फिरवायचं नाही, कारण जास्त फिरवत राहिलं तर तिखट हे बुडायला लागतं. त्यामुळे आता तेल कमी पडलं आहे म्हणून मी पुन्हा थोडं तेल याच्यामध्ये टाकून घेणार आहे, कारण मसाले तेल शोषून घेतात आणि लोणच्याला तेल हे भरपूर पाहिजे. त्यामुळे आता थोडं मी तेल टाकून घेतलं आहे पुन्हा यामध्ये. आणि आता यामध्ये टाकायचं टमाटरचा गर, जो आपण शिजवून घेतला आहे तो गर आता टाकून घ्यायचा. आणि हा गर पण छान शिजवून घ्यायचा. कुठपर्यंत शिजवायचा, तर याच्यामध्ये जर थोडं जरी पाणी शिल्लक राहिलं तरी लोणचं खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे बिलकुलही पाणी याच्यामध्ये शिल्लक नाही राहिलं पाहिजे. पाणी पूर्णपणे आटू द्यायचं, म्हणजे थोडं जरी शिल्लक असेल तरी. तर आता छान फिरवून घ्यायचं. जोपर्यंत याला तेल सुटत नाही कडेला तोपर्यंत हे छान फिरवत राहायचं. आता याला सारखं फिरवत राहायचं, कारण नाहीतर मग ते तिखट मीठ असल्यामुळे बुडाला लागण्याची शक्यता असते, म्हणजे करपण्याची शक्यता असते त्यामुळे. आणि आता फिरवून झाल्यानंतर मग त्यामध्ये थोडी छोट्या चम्मचने 2 चम्मच साखर टाकून घ्यायची. आपल्याला पाहिजे असेल तर, आणि नसेल पाहिजे तर नाही टाकायची साखर. तर आता मी छान साखर टाकून घेतली आहे आणि आता छान फिरवून घ्यायचं. आणि नंतर यामध्ये मग जे व्हाईट व्हिनेगर होतं ते टाकायचं. तर 1 किलोला 1 कप टाकायचं माप याच्यामध्ये. जर आपण 1 किलो टमाटर असेल तर 1 कपच टाकायचं. तर माझे 1.5 किलो होतं त्यामुळे मी 1 कप आणि थोडं पुन्हा टाकलं आहे. ते दाखवलं नाही पण टाकलं आहे मी यामध्ये. पहिले 1 कप टाकून घेतलं आणि त्यानंतर मग पुन्हा थोडंसं टाकलं आहे. तर आणि हे व्हिनेगरचं पाणी पूर्णपणे आटू द्यायचं, असंच ठेवायचं नाही. जोपर्यंत लोणच्याला तेल सुटत नाही तोपर्यंत हे छान आता फिरवत राहायचं. हे पाणी पूर्णपणे आटू द्यायचं. आणि हे व्हिनेगर पूर्णपणे आटल्यानंतर याला इतकं छान तेल सुटते पुन्हा की खूपच छान. आता आपलं लोणचं तयार झालं आहे. थोडं फिरवून घ्यायचं आणि आता गॅसवर थोडा वेळ शिजू द्यायचं. त्यानंतरच मग याला तेल सुटेल छान. आणि अशा प्रकारे मी टमाटरचं लोणचं बनवते. तर आणि मुलांच्या डब्यासाठी पोळीला जरी लावून दिलं, एखाद्या वेळेस आपण भाजी नाही बनवली आणि हे जरी पोळीला लावून दिलं तरी मुलं आवडीने खातील. तर कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.